श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला खरोखरच अगाध आहे. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्याचे स्वामींनी कल्याण केलेले आहे. कारण श्री स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात. कोणत्या भक्ताने स्वामींची सेवा करावी किंवा कोणी करू नये हे साक्षात श्री स्वामी समर्थ निवडत असतात. असाच कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नसतो. प्रत्येक वेळी स्वतः स्वामी आपल्या भक्तांना सेवेमध्ये घेत असतात. एखाद्या भक्ताला जर स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं असेल ना तर स्वामी काहीही करून अनुभव देऊन किंवा कोणत्याही त्या भक्ताच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचिती दाखवून परंतु त्या भक्ताला सेवेमध्ये घेत असतात. परंतु तोच भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो जो भाग्यवंत आहे. आणि जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि त्याला एकदा जरी स्वामींनी अनुभव दिला तर स्वामी पुन्हा त्या भक्तांच्या बरोबर पावलोपावली राहत असतात. प्रत्येक वेळोवेळी स्वामी भक्तांच्या बरोबर राहून जसं एखाद्या व्यक्तीला आपण समोर सांगतो आणि पुढचा व्यक्ती ऐकतो त्या पद्धतीने स्वामी देखील एखाद्या भक्ताच्या मनातील इच्छा जाणून घेत असतात. आणि एखाद्या भक्ताने सहज जरी स्वामींना सांगितलं की स्वामी हे असं घडायला पाहिजे होतं तर त्या क्षणामध्ये काही मिनिटामध्ये देखील स्वामी ते घडवून आणत असतात. म्हणजे एवढी काळजी स्वामी आपल्या भक्तांची घेत असतात आणि आपल्या भक्तांच्या बरोबर नेहमी राहत असतात आणि भक्तांच्या आयुष्यामधील सुंदर सुंदर अनुभव देत असतात. आणि स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्तांच्या बरोबर असतात. हे प्रत्येक वेगवेगळे अनुभव आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. जे भक्त नवीन आहेत त्यांना माहीत नाही, परंतु जे सुरुवातीपासून आहेत आणि स्वामींचे सेवेकरी असणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याला माहीत आहे की स्वामींची लीला काय आहे आणि स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे वेगवेगळे चमत्कार करत असतात. आणि प्रत्येक स्वामींनी केलेला अनुभव, चमत्कार, प्रचिती ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी वेगवेगळी केलेली आहे. म्हणून तर प्रत्येक वेळी मी म्हणत असते की स्वामींची लीला अगाध आहे. त्यामुळेच तर स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव, सुंदर चमत्कार करत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर प्रचिती देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती भरपूर अनुभव शेअर केलेले आहेत. त्या ताईंचं नाव हे सिंधू माळोदे आहे आणि त्या राहणाऱ्या नाशिक येथील आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत चला तर ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे. नाव सांगायचं आहे का ताई? हो, मी माझं नाही का आता शेअर केलेलं आहे नाशिक ताई. होय बरं. नाशिकमध्ये हां. सिंधू माळोदे. अरे बापरे. हा तुम्ही तेच ना. आता म्हटलं हां फोन केला होता मग तुम्हाला, हां. पण चालू होता वाटतं कुठतरी हो अनुभव. हो हो. तेच म्हटलं करावं आता परत. हां. बघावं. काय आले अनुभव ताई? अनुभवांचं काय सांगत खूप अनुभव येत राहते. अहो स्वामी बरोबर असल्यानंतर अनुभवाचे काय. बरोबर म्हणजे आताचा 12 वाजताचा अनुभव. मी हे करत होते आजचा 11:30ला जपायला बसले. हां. सकाळी थोडी सेवा केली, मग सगळं आवरल्यावर करते, मग 12च्या आत नाही का जेवढी होईल तेवढी. हां. परत दुपारच्या नंतर करते. हं. तर बसले मग जपायला, म्हटले स्वामी आज काही सेवा घडली नाही, जास्त काही नाही. सकाळी आरतीला गेले नाही, आज उशीर झाला. हं. मग आरतीला पण गेले नाही, मग ती उरवर लागून जाते मला ना, आरतीला गेली नाही तर. हां हां. असं म्हटले स्वामी आता संध्याकाळी येईल मी आरतीला. आता जाऊ द्या सेवेला बसते आता. मग बसले तिथं, काय मनात आलं म्हटले स्वामी मी बसली जागेवर, आता इथं दरवाजा घेतला पॅक लावून. असं म्हणजे ते पाय पुसायचं राहतं ना ते तिथं दरवाजाला अटकवलं, कडी नव्हती लावलेली. घेतलं
हा. आणि बसले. मग म्हटले स्वामी मी डोळे अडकून घेते, हा डोळे बंद करते, झोप करते, यामध्ये यायचं असं तुम्हाला पण येऊन जा म्हटले. तर मग बसले, माळ जपली, सगळं झालं. आणि नंतर ना मला असं थोडं ना हिरवा कलर, पिवळा कलर असं दिसायचं डोळ्यामध्ये. उघडल्यानंतर हा नाही, जप करतो तेव्हा. हा जप करत असतानाच. हा डोळे बंद केलेले होते ना मी. तर मग म्हटले स्वामी यायचं असेल तर, पण आता मी दरवाजा लावून घेतलाय त्या का तुम्ही कसे याल मध्ये, असं म्हणत होते. तर मग असं ना हिरवा कलर पिवळा कलर असं दिसायला लागलं डोळ्यात थोडं थोडं असं. अरे बापरे. हा मग? आणि मग उठले, माळ झाली जपायची. म्हटले झालं स्वामी आता. उठले मग 12 वाजले. 12 वाजून 5-10 मिनिटं झाले होते वाटतं. डोळे बंद केले ते जप पोहोचलं, काही माझं लक्षातच नाही. तर उठून बाहेर आले, दरवाजा उघडा होता. अरे बापरे. कोणीच म्हणजे असं आवाज पण आला नाही दरवाजा उघडायचा, काहीच नाही. घरात कोण होतं का तुमच्या नवीन आलेलं? नाही, कोणीच नाही. अरे बापरे. आणि दरवाजा उघडला होता. मी आल्यावर चक्क झाले. म्हटलं स्वामी अहो मी सहजच बोलले होते यायचं असेल तर मध्ये, पण मी दरवाजा चेक लावून घेतलाय. मग ते म्हणणार दरवाजा उघडायचं मला काय अवघड आहे का? ते पण म्हणत येत होतं माझ्यावर का. तुम्ही तर ब्रह्मांड आहे की तुम्हाला काय दरवाजा उघडून मध्ये यायला काय हरकत नाही. त्यांच्यासाठी अगोदरच अशक्य असं काहीच नाही, आणि मग म्हणणार तू फक्त दरवाजाची भीती घालतो. म्हणजे मलाच थोडंसं आश्चर्य वाटलं. म्हटलं स्वामी दरवाजा उघडून आले म्हणजे स्वामी. त्यामुळेच तुम्ही मंत्रमुग्ध झाला होता ना, सेवेमध्ये लीन झाला होता, त्याच्यामुळे मला काही जाणवलंच नाही. म्हणजे आले स्वामी ते जाणवलं ना मला, हिरवा पिवळा कलर दिसत होता माझ्या डोळ्यांत. बरोबर आहे. म्हणजे आली होती स्वामी. आता हिरवा पिवळा कलर नाही का, असे वस्त्र राहते, आता मी बघते ना केंद्रामध्ये. हो ना, त्यांचा पिवळा कलर प्रिय आहे ना ताई. पिवळा राहतो, हिरवा असं मी बघते ना केंद्रामध्ये, अशी वस्त्र घातलेली राहतं ना. हो. तर तेवढं एकच मिनिट दिसलं हा मला, परत एक डोळे अडकत होते दिसत नव्हतं. म्हणजे त्यावेळेस आले असतील कदाचित. कदाचित म्हणजे संकेत दिला ना मग तो हिरवा पिवळा कलर, असं डोळे बंद केले, कधी दिसतच नाही मला. म्हणजे मी आलोय. आणि दरवाजा उघडला आले म्हणजे असं नाही का, थोडा दरवाजा उघडेल होता, जास्त पण नाही, असा अर्धा दरवाजा. आणि आपण कसं आता कोणी आलं तर दरवाजा लोटलं, पूर्ण दरवाजा मागत होता ना. जो खाली कपडा लावलेला तो निघाला होता, पण दरवाजा तरी अर्धाच उघडा होता, पूर्ण उघडेल नव्हता दरवाजा. अरे वा. आणि आता गणपती बसले ना त्या दिवशी, म्हणजे गणपती बसवायचे होते, मग चाललो होतं असे सगळं आवरलं, पोरं घरी होते, येतात घरी होते. मग ते गेले गणपती आणायला नंतर. तर मग मी ना म्हटले डेकोरेशन करून ठेवलं पोरांनी. साड्या ते पाठीमागे नाही का थर्माकॉल ते लावता असं डेकोरेशनचं गोल असतं, त्याच्यात फुलं लावायची असतं बघा, ती गोल पट्टी असते अशी गोल लावायची. तर तसं डेकोरेशन केलेलं होतं. आणि ती पट्टी ना आम्ही गेल्या वर्षी तीच लावली, जुनी होती ती, पण मग हे पोरांनी चांगली ठेवली प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये. म्हटली चांगली काही नाही, मग लावली त्यांनी, डेकोरेशन केलं, ते गेले गणपती आणायला. तर मी ना अशी समोरच भांडे दिसत होते, आमचं घर छोटं आहे, समोरच सगळं टाकी सगळं आहे ना. तर डेकोरेशन बघत होती मी असं कसं केलंय काय असं नाही का. तर ती पट्टी ना खाली पडली डेकोरेशनची. तर माझ्या मनात आलं, म्हटले ही पट्टी जर गणपती बसवल्यावर देव पडले तर पेटल नाही सगळं आपलं. तर मग मी ते माझ्या मुलाला सांगितलं, म्हटलं दादा ती पट्टी नको लावा, पडली होती ती खाली. तो म्हणा नाही थांब चांगली लावून देतो. त्यांनी काय केलं, परत गावातून नवीन चिकट आणून परत चिटकवून दिली ती पट्टी. तर मला वाटलं आता नवीन चिकट आणून चिटकवली तर ते चांगली असेल बुवा असं नाही का. पण थोडंसं मेहनत आलं होतं माझ्या का पडल्यावर पेटल बुवा असं. मग काय नाही, मग सगळं व्यवस्थित आवरलं, सगळं झालं. आणि मग संध्याकाळी ना, मग त्या दिवशी सकाळी मी आरतीला गेलेली नव्हती, कारण आवरायला उशीर झाला होता. आरतीला गेलीच नव्हती. मग म्हटलं संध्याकाळी आरतीला जाऊ आपण, सहाच्या आरती. गणपतीचं कसं लवकरच आवरलं, आधी दिवशी हरताळ का उपास सोडलेला आपण, मग दुसऱ्या दिवशी गणपतीचा उपास मग लवकर आवरून घेतली. तर मग म्हटली चला मग आरतीला जाऊन येते, यांना विचारलं, आरती वगैरे झाली.
पावणे 6लाच आवरून घेतलं कारण मला आरतीला जायचं होतं. म्हटलं चला मग आपली घरातली आरती वगैरे सगळं आवरून जाते म्हटलं मी गावात. मग गेली मी गावात आरतीला. तर मग आरतीला गेले तर तिथं ना मग हे नाही का मागं सुतक पडलं. सुटका आम्हाला जशी काही ना पडायला लागली तर मागं ते सुतक पडलं होतं नाही का श्रावण महिन्यात तुम्हाला म्हटलं होतं. तर मग म्हटले स्वामी खूप दिवसाचा मला नैवेद्य आला नाही बरं का, आता या सोमवारी मला नैवेद्य द्या. त्या दिवशी बुधवार होता ना, तर म्हटलं आता या सोमवारी ना गणपतीचं पण राहील, मला नैवेद्य द्या म्हटलं आता या सोमवारी. तर मग आरती वगैरे झाली तर ताई काय म्हणतात, उद्याचं नैवेद्य घेते का ग तुला? तर म्हटले हा उद्या गुरुवारी, पण म्हटले काय नाही चला उद्या पण चालेल, ऋषीपंचमी पण आहे उद्या. गुरुवारचं नैवेद्य तर उलट चांगलं म्हटलं घेते मी, काही नाही. म्हणे हा पण सकाळचा घेईन, माझं संध्याकाळचा नैवेद्य राहतो ना. म्हटले चालेल ना सकाळचा घेईन. मग घेतला मी गुरुवारचा नैवेद्य नाही का. म्हटले स्वामी आता उद्या पण काय करावं, नैवेद्याला काय करावं असं चाललं होतं. मी ना असं नाही का साधं सोपं नाही करीत मी, असं मला वाटत नाही असं साधं चालू भाजी पोळी न्यावा स्वामीला. काय बाया पाहिले मी डायरेक्ट पापड चटणी वरण भात असं साधं नाही, ते मला हे वाटत स्वामीला आपण एवढं साधं कसं जेवण घालू शकत असं नाही का. आपल्या महिन्यातून एकदाच नैवेद्य असतो ना, तर व्यवस्थित न्यायला पाहिजे ना जरा नाही का असं. म्हणजे चांगलं त्यांच्या आवडीचं वगैरे. आवडीचं त्यांच्या एखादा पदार्थ असं काहीतरी चांगलं नेलं पाहिजे. असं चालू न्यायला मला आवडतच नाही असं. तर मग मी विचार करत होते असं चाललं. मग झोपलं, संध्याकाळी आले तिकडून आरतीवरून आवरलं वगैरे आणि लवकरच आवरलं होतं मग झोपलो. तर मग किती 10ला झोपलो होतो आम्ही सगळे. तर 10ला झोपलो मग असं नाही का फुल झोप लागते. किती 12 12:30च्या दरम्यान आपल्याला एकदम फुल झोप लागली असते. आता 10लाच झोपलो म्हटल्यावर 10:30 पर्यंत कशी झोप लागली असेल. आणि माझं असं आहे, मला नाही का असं कशाच मी खोट लागत नाही ना, असं खोटं बिटं काही असं. तर कशाचं टेन्शन नाही राहत डोक्यामध्ये, पडलं की लगेच झोप लागून जाते असं. तर मग म्हटलं आता झोपलं, मग घेतलं सगळ्यांनी झोपून घेतलं. मी दिवा पण लावून घेतला ना, दिव्यापाशी काही ठेवलं नाही असं तसं संध्याकाळी नाही का. दिवा चालू होता गणपती पुढं. तर असं मग वाटायचं ना मग असं. तर आधी दुपारी माझ्या मनात आलं होतं काय पेटेल का काय असं. तर मग सगळं व्यवस्थित करून झोपली होती. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते 12:30ला ती रिंग आहे ना ती दिव्यावर पडली. अरे बापरे. मग दिव्यावर पडली ती पेटली. मग अरे बापरे. पेटली, आम्ही फुल झोपेल सगळं. पेटली ती आणि अक्षरशः खाली शाली आथरेल, फ्लावर लावेल ते असं आपण डेकोरेशन सगळं हे करतो ना. तर फ्लावरचा टेबल, त्याच्यावर शाली आथरेल आणि पाठीमागं साडी लावलेली. असं ती पेटली. ती थर्मास आहे ना, ते थर्माकोल लगेच पेट पकडतं. आणि आपले 12 वाजून 33 मिनिटं झाली होती बरं का, मी बघितलं होतं. तर मला ना असं फडकत वास आला सारखं नाही का, मला कशाचा पण लवकर वास येतो त्याचा. तर वास आल्यासारखं झालं आणि एवढी फुल झोपेली होते ना, पटकन डोळे उघडले मी अशी डायरेक्ट धडक्यानं असं नाही का. तर म्हणजे स्वामींनी जागा केलं काय ते त्यांना माहिती. तर डोळे उघडले मी पहिलं असं भीती पाहिलं, कारण माझं ते काय माहिती डोक्यातच होतं काय दुपारपासून ना. म्हणजे स्वामींनी ते मला हेच करून दिलं होतं थोडक्यात केलंच होता दाखवून. ती पट्टी पडली होती म्हणजे ते संकेत दिलाच होता ना. माझ्या मनात पण आलं होतं. अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं पट्टी लावू नको म्हणून. आणि माझ्या पण मनात आलंच, मी सांगितलं पण पोरांनी काय ऐकलं नाही, दिलं लावून. आणि मग पाहते तर भिंती एवढा मोठा उजेड पडलेला. भिंती कसं तोंड करून घेतली. लगेच पकडते ना ते. आणि उजेड एवढा मोठा उजेड पडला, मी डोळे उघडले भिंती बघते, अरे बापरे भिंतीवर उजेड कशाचा एवढा, असं नाही का मी विचार केला. उठले तडक्यान, पाहते तर तिथं गणपती पुढं पेटलेलं सगळं. अरे. आणि मग उठले काय त्याच्यावर पाणी ओतलं, तिथं देवापुढं पाणी ठेवलं होतं ग्लास मधलं, म्हणजे नेमकं पेटलं होतं ते थोडं असं नाही का, त्याच्या पुढचं पेटून आणि चालू होतं असं पेटत. आणि डेकोरेशनचं सामान पण भरपूर असतं ना देव बाप्पाच्या मोर, गणपती बाप्पा. आपण काही ठेवत राहतो ना फुलं वगैरे सगळं प्लास्टिकचं असतं. म्हणजे सगळं काही पेट पकडण्यासारखंच असतं, प्लास्टिकच असतं. प्लास्टिकचं असतं आणि पेटल्यावर काय टाइम लावतो का पेटायला. आपण काही गोष्टी सगळं म्हणजे संपूर्ण सामानच असतं तिथं पेटण्यासारखं.
आणि प्लावडचंच ठेवेल खाली, त्याच्या खाली नाही का, हा हा टेबल पण प्लावडचा. आणि शेजारी आमचं घर बारीक असल्यामुळे ते वस्तू ऍडजस्ट करेल. तिथं फ्रीज ठेवलेलं. अरे 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 आणि जर का ते पेटलं असतं आणि ते वायरी पेटलं असतं, पूर्ण फ्रीज म्हणजे आमचं सगळं खचाखच झालं असतं घरामध्ये. हो ना हो ना पूर्ण घरच उद्ध्वस्त झालं असतं ते. घरी ते दिवस झाला असता. पूर्ण सगळे झोपलेले. आणि फक्त मी फ्रीज मध्ये पण गॅस वगैरे असतो ना हो, त्याच्यामुळे काही स्फोट वगैरे पण झाला. मग स्फोट पण झाला असता सगळंच म्हणजे. आणि सगळे पोरं तरी सगळे फुल झोपलेले, कोणालाच जाग नाही, सगळे फुल झोपलेले. बाप आणि मग परत ते व्यवस्थित विझून टाकलं. आणि तरी दिवा विझलेला नाही बरं का, दिवा पेटलेलाच माझा. हा हा दिवा जसा पेटेल होता ना तसंच पेटेल, फक्त ते पेटावं लागून बाजूला पेटत चाललं होतं. दिवा आहे तसंच हा 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 बाजूला नाही असं थर्मल पेटत चाललं, ते थर्मोकॉल असं चालू होतं पेट घेतलं. दिवा जसं होतं तसंच राहिला, दिव्याला काहीच झालं नाही. आणि गणपतीचं खालचं ते पिढं आणि हे जे आपण वस्त्र आचायला राहतो ना, त्याच्या पुढचे मी त्याच्या पुढे पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यावर सामान नाही का, सुपारी हळकुंड ते ठेवलं. पान सुपारी वगैरे. पान सुपारी. अक्षरशः ते पानं अर्धे अर्धे काळे झाले, पण ते गणपतीला टच सुद्धा नाही झालं गणपतीच्या खाली तिथं. आता गणपती बाप्पा अगोदर विघ्न हरता येत ना. तेच ना. आणि थोडं संख्यात म्हणजे होतच, कारण ती गणपतीची मूर्ती आणली दरवर्षी मीच जाते आणायला, कारण पोरांना माहिती मग मी काहीतरी कुठंतरी एक 38-40 वर्ष तिलाच नेलेलं बरं असं नाही का. मी कसं मस्त मूर्ती बघून घेते, सगळं डोळे नाक तोंड काय सगळं बघून घ्यायचे, कुठं काय हे झालं नाही का असं. आणि आता या वर्षी काय म्हटलं, जा ना तुम्ही, आता मी केव्हा येणार तुमच्या संग, तुम्हाला कळत नाही का, जा आणायला नाही का असं. तर मग त्यांना पाठवलं तरी मग त्यांच्याकडून हाताला क्रॅक होता बरं का. अरे बापरे. त्यांनी एवढं लक्षपूर्वक पाहिलं नसेल. मी आल्यावर मी काय पाहिलं नाही, घेतलं गणपती ठेवला असं नाही का. म्हटलं बसवायच्या वेळेस बघू. बसवायच्या वेळेस बसवायला गेलं, माझ्या ते बघितलं, म्हणले तुम्ही गणपती चांगला पाहून घेतला का, म्हणे हा. म्हणजे बघा बरं इथं क्रॅक आहे थोडंसं गणपतीला. तर मग असं थोडंसं संकेत नाही का भेटलेच होते अगोदर. म्हणजे काहीतरी संकट येणार आहे. संकट म्हणजे एवढं मोठं संकट आलंच होतं आमच्यावर. आता विचार काय, मला जर जाग नसते आली किती मोठं पेटलं. अरे बापरे काय म्हणजे. आणि ज्यानंतर ज्या वेळेस मोठा जाळ होतो त्यावेळेस काहीच सुचत नाही काय केलं. काहीच सुचत नाही. म्हणजे फ्रीज पलंग आहे, त्या पलंगाला टच करून फ्रीज आणि तिथंच गणपती, आम्ही तिथं झोपलेलो पलंगाजवळ. काहीच नाही, अंतर नाही काहीच. फाट सुद्धा म्हणजे असं एकाला एक चिटकून वस्तू ठेवलेल्या. अरे बापरे. म्हणजे फ्रीज स्फोट झाला असता, आम्ही तिथंच होतो दोघं. बापरे. म्हणजे काय घडलं असतं म्हणजे काहीच सांगू शकत नाही ते. काही सांगू शकत नाही. आणि मुलं घरात होती. आणि वायरी म्हणजे आता वायरीचं कनेक्शन पूर्ण राहतं, म्हणजे त्या वायरी पूर्ण पेटत गेल्या. वगैरे भरपूर असतं. किती मोठं संकट बघा. बापरे. आणि असं म्हणजे घरावर संकट आलेलं होते. आणि दुसऱ्या दिवशी मग गुरुवार ना, मग म्हटलं चला बाई मोठं संकट आहे आपलं. मग काय नैवेद्य वगैरे केला मी. मग मस्त प्रसाद, शिऱ्याचा प्रसाद बनवला. पिवळी भाजी बटाट्याची, भजी काढले आणि वरण भात असं नैवेद्य बनवलं सकाळी. कारण म्हणजे पुरणाची पोळी करायला तर एवढा वेळ नाही राहत, सकाळी डबे पण राहतात. मग गेले नैवेद्य घेऊन गावात. तर तिथं नैवेद्य ठेवला, आरतीला उभे राहिले ना, तो प्रसाद आहे ना असा नाही का, एखादा घास घेते कसं माणूस, ते शिऱ्याचा प्रसाद याच्यातून प्रसाद घास घेतल्यासारखा असं तो खाली पडला तिच्यावरून. असं ठेवलेलं असं आपण असं त्याला कसं एखाद्या कोणी धक्का लावला असं हे होतं, तसं झालं ते प्रसादाला. म्हणजे स्वामींनी प्रसाद पण ग्रहण केला ताई. म्हणजे गोड केलं तर गोडच नाही का, असं म्हणते आपलं संकट टाळलं तर लगेच स्वामींनी दाखवलं ते असं. अरे वा. नाही पण खूप मोठं संकट स्वामींनी तारलं की ताई. आणि अजून ना म्हणजे त्याच्या अगोदर नैवेद्याच्या अगोदर मी नैवेद्याची तयारी म्हटली, आरतीला जावं का नाही, आरतीला जावं का नाही असं विचार चालला होता. म्हटलं आरतीला जर गेलं, आजच्या आरतीला जात राहते ना मी, तर मग नैवेद्यच होणार नाही, काय करावं असं चाललं होतं मनामध्ये. तर लगेच तिला आजी देवघरात गेली, आजी तिला फोटो मागून, तुळजापूरच्या देवीचा फोटो मागून साप पडला खाली. काय पडला? साप. अरे बापरे. म्हणजे आजीनं आम्ही आता ती बाजूला राहते ना, शेजारीच असतो भिंत मध्ये. तर ते गेल्या देवपूजा करायला गेले असेल मध्ये.
ते बसले तिथं, त्यांना जास्त उठता बसता येत नाही, पण बसल्या आणि सापच पडला ते खाली तिथे. अरे बापरे. भिंतीवर चढणारा साप होता ते. अरे अरे अरे, म्हणजे खूप मोठा होता. केवढा होता तो? असं तरी 1 फुटाचा, म्हणजे असं असेल बाप. 1 मीटर एवढा तरी असा. हा मस्त मोठा होता. हा हा हा. बापरे. म्हणजे काय संकटावर संकट येत आहेत काय? हा, म्हणजे संकटच होते आमच्यावरती. मग अजून ऐका ना पुढं. हा हा तर मग ते झालं, मग ते सापवाल्याला ते चालू होता, बाबा म्हणे मारून टाका मारून टाका. हा. मी म्हटले नका मारू, गणपती बसवलेला आपण, काही नाही ते हा धरून देऊ नाही, ते कुठेतरी जाईल होतो, असं मारू नका म्हटले. हा हा मग मारून नाही दिला. मग ते पकडणाऱ्याला बोलवलं आणि दिला पकडून ते साप. हा हा हा. बापरे. तर म्हणजे काय झालं, एक दिवस मला स्वप्न पडायचं, साप बिळामध्ये आणि त्याने वर तोंड काढले, साप बिळामध्ये त्याने वर तोंड काढलं, असं 3 दिवस लवलं स्वप्न पडलं मला. अगोदर. हो. तर मग तो साप ना तिथं बाहेर निघाला होता, जे आम्ही गाय बांधितो ना, हा हा तिथं येऊन बसलेला होता आणि असं वर तोंड करून बसलेला होता तो साप, बरं का. हा हा आणि आता हा साप ना कसा दिसला होता मला, पटकत गेला असं दिसलं, पटकत गेला आणि त्याचं फक्त अंग दिसलं, पुढचा मागचा भाग नाही दिसला, असं दिसलं. हा हा हा. पण म्हटलं कुठंतरी दिसला आता, असं वाटलं होतं मला. पण तो नेमका जेव्हा तिकडे निघाला, आजीकडे निघाला ना, तेव्हा मला कळलं की तुम्हाला स्वप्नात संकेत दाखवला होता. हो, अगोदरच. आणि लगेच म्हटले हा साप मला काल स्वप्नात दिसला होता, आज लगेच निघाला असं. बापरे. आणि मग ते झालं सगळं. मग नैवेद्य बघा ना, गुरुवारचं नैवेद्य आलं मला ना. तर आपण नाही का म्हणतो स्वामींना पुढचं सगळं माहित राहतं, आपल्याला काहीच माहित नाही राहत, आपल्याला उद्याचं माहित नाही राहत. हो ना हो ना. उद्या काय होणार आहे ते. संपूर्ण विश्व चालवतात ना बाई. विश्व चालवतात, तेच ना. मग आणि मी काय म्हणायची, मग स्वामी मला सोमवारचा नैवेद्य द्या, आता लय दिवसाचा आला नाही ना. हा हा तर सोमवारचा नैवेद्य देतो. स्वामींना वाटलं ना आता हिला इच्छा आहे नैवेद्य घ्यायची, विचार आपण लगेच पूर्ण करू बुवा असं. कारण आम्हाला आहे ना सोमवारी सुतक पडणार होते. अरे बापरे, त्याच्यामुळे. म्हणजे आमचं स्वतःच, म्हणजे माझं जे मोठे सासरे आहे ना, त्यांचंच म्हणजे माझं बाहेर सगळे, म्हणजे आमच्या घरातलेच एकदम ते वारले. तर ते सोमवारी वारणार, म्हणजे शुक्रवारी वारले ना, म्हणजे गुरुवारी नैवेद्य भेटला, शुक्रवारी लगेच ते वारले. अरे वा. म्हणजे असं बघा स्वामींचं नियोजन कसं असतं, आणि आपल्याला वाटतं असं का बरं. नाही नाही, स्वामींचं नियोजन म्हणजे, आणि आपण एवढं, म्हणजे तुम्ही आता एवढी भक्ती करताय त्याच्यामुळे तुमच्यावर स्वामी बघा ना, प्रत्येक गोष्ट अगोदर सांगता येतं, पण ते आपल्याला जाणवून येत नाही ताई. नाही, मला कळतं ना थोडं थोडं, असं नाही का काहीतरी घडणार आहे, काहीतरी होणार आहे, असं कळतं मला थोडं. म्हणजे तुम्हाला संकेत भरपूर भेटतायत, त्याच्यामुळे तुम्हाला जाणवून येतंय. म्हणजे मला लगेच लक्षात येते काहीतरी, नाही का. असं मी म्हणले नाही का, म्हटलं आता दिव्यावर जर लिहिरिंग पडली तर पेटल, ते असं लगेच डोक्यात येत होतं माझं. हो बरोबर आहे बरोबर आहे. ते तसंच घडलं. अरे वा. म्हणजे पुढं काय घडणार आहे ते तुम्हाला थोडं थोडं स्वामी दाखवतायत अगोदर. हो, दाखवता. आणि लगेच असतं नाही का, आता मी नैवेद्य सोमवारचा मागत होते, मला गुरुवारचा नैवेद्य देऊन दिला. म्हणजे तुला जर घ्यायचंय तर घे, मग आता तुला सुतक पडणार ते. हो ना, पुढे सुतक पडलं असतं म्हणजे तुम्हाला नैवेद्य भेटला नसता ना. नाही ना, मग मला श्रावण महिन्यात भेटलेलं नव्हतं नैवेद्य ना, आता 15 दिवस परत जात होते. 13 तर काही करताच येत नव्हतं. हो, ते कार्य होईपर्यंत नाही काय करता. म्हणजे अशी स्वामींची लीला आहे बघा, एकदम म्हणजे असं. आणि आता काल पण ना, असं दिव्यात दिवसभर फुलं आलेलं होतं. मी कपालेश्वरला गेले, म्हणजे तिकडून दर्शन वगैरे घेऊन आले. आणि म्हटलं स्वामी, सकाळची सेवा राहिली होती माझ्यापैकी. म्हटलं स्वामी, तिकडून आले, ते फुल गेलं पडून, दिवसभर होतं ते. आणि फक्त वाचच होती दिव्याला, नाही का. मला ते फुलं पाहिजे सवय झाली ना मला रोजच्या आता. वाच पाहिली का मला मनामध्ये असं वाटतं, चुकले काय माहिती, माझं काय चुकलं काय माहिती, असं येतं मनात. आज काय फुल वगैरे काही चिन्ह थोडं जरी आलं नाही तरी मला असं म्हणत होते. आणि मग बसले, सगळं आवरलं, नैवेद्य वगैरे ठेवला आणि बसले स्वामी पुढे. म्हटले स्वामी, मला जपायचे आता मला. स्वामी का माझं काय चुकलं, आज फुल सकाळचं फुल पडून गेलं, आता फुलच नाही. म्हटले आता काय झालं, काही लक्षातच येईना. स्वामीला म्हणते, स्वामी जर माझं काही चुकलं नसेल ना, मला ही एक माळ पूर्ण करूच तर फुल आलं पाहिजे माझे. अरे वा. तर मी डोळे बंद केले, माळ जपायला लागले. माळ जपून झाली आणि डोळे उघडले तर त्याला असं 3 मुखी दत्त कसं असतं, असं फुल आलेलं होतं त्याला. अरे वा. मग किती माळी जप करता ताई तुम्ही? 11 माळी. 11 आणि हे आपलं
गायत्री मंत्राची माळ हे नाही का कृष्ण हे आपला कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. नाही 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 मग हा याचा मंत्र पाना कृष्णाचाच मंत्र आहे. मी तुम्हाला मला आठवण नाही राहिलं जसं काही एक माळ घेते आणि परत आपले कुलदेवीची एक माळ असं म्हणजे हे 5-6 माळी घेते. ह्या 11 माळी घेते आपल्या. आणि हे स्वामी चरित्र हे पण वाचत राहते असं जसं जमल तसं वाचते. म्हणजे सेवा भरपूर आहे त्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत ताई. प्रसन्न नाही हायच बाई स्वामी माझ्या घरातच आहे. त्याच दिवशी गुरुवारी ना मी हे नेलं होतं ना नाही आता या गुरुवारी म्हटलं आता बुधवारी आमचं हे संपलं सुतक संपलं. 13 दिवस 13 बुधवारी होते. गुरुवारी मग सगळं आवरून नाही का असं देवाचं आवरून आणि अभिषेक करायचं म्हटलं आता ना स्वामींना मला अभिषेक करायचा बाई किती दिवसाचं 15 दिवसापासून काहीच नाही देवपूजा नाही काही नाही. तर संध्याकाळी ना असं 7 वाजता अत्तरचं वाजत होतं घरामध्ये. असे वास घेऊन हे करत होते नाही का असं अगरबत्ती विजलेली होती. मी लवकर हे केलं ना पूजा वगैरे केली स्वामी चरित्र वाचलं 6 वाजेपर्यंत. स्वयंपाकाला लागले अगरबत्ती वगैरे विजलेली होती. असं मस्त अत्तरचं वास येत होता चंदनाचा अत्तरचा असा. अरे वा स्वामी आले होते तिथे. हो म्हणजे मला काय वाटलं त्या दिवशी काय माहिती बाहेर ना थोडंसं पाऊस उघडला होता त्याच्यामुळे सारून काढलं दारा पुढं. शेण होतं गायचं मस्त सारवलं वगैरे. म्हटलं स्वामी येते का आज आमच्या घरी. अरे वा म्हणजे तुम्हाला अगोदरच मनात आलं होतं की आज स्वामी येणार आहेत म्हणून सारवून वगैरे काढलं तुम्ही. येता का स्वामी म्हणले आज आमच्या घरी असं म्हणत होते. 7:30 ते 7 म्हणजे मला 2दा अनुभव आला. माझा एकदा असं अत्तरचा इतकं वास येत होतं इतकं नाही तुम्हाला अनुभव शेअर केलं होतं मी. तर 5 ते 7:30 या दरम्यान स्वामी येते आपल्या घरामध्ये. अरे वा 5:30 ते 7:30 या दरम्यान बरं का एवढ्याच वेळामध्ये 2दा मला अनुभव आला. अरे वा किती छान अनुभव आहेत ताई तुमचा. इतकं म्हणजे म्हटलं काय देवाचं म्हणजे आमचं एवढं मोठं संकट टळलं खूप म्हणजे मला इतकंही वाटलं तर गणपती बाप्पांनी कसं संकट टाळलं. आणि कुठंच काही नाही झालं जास्त कुठंच काही म्हणजे हे झालं शाल पेटली सगळं म्हणजे हे पण पेटलं खाली. एक तर गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत आणि ते असताना संकट येईल का हो ताई. आणि आपले स्वामी तर अगदी बरोबरच आहेत त्याच्यामुळे कोणतंच संकट येणार नाही ताई. नाही संकट एवढे संकट टळते माझे भरपूर म्हणजे. हो ना खूप सुंदरच अनुभव दिलेत स्वामींनी ताई तुम्हाला. खूप छान असं वाटत नाही स्वामी नाही नाही का असं. आणि आता पारायणाला गेले शनिवारी ना गुरुपीठावर तर मग तिथून वही आणली आता हे नाही का असं गुरुमाऊलीने सांगितलं स्वामी समर्थांचं जप लिहायचं. तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती. काय जप लिहायला सांगितलं आम्हाला गुरुमाऊलींनी. वही लिहायला तर मग गाणगापूरला आपल्या दत्त जयंतीपर्यंत लिहायची गाणगापूरला पाठवायचे ना वया असं चाललं होतं. तर सगळ्यांनी सुरुवात केली. मी अजून सुरुवातच नाही केली. मला वाटलं असं सुटकामध्ये लिहायचं का नाही लिहायचं असं चाललं होतं माझं. आम्हाला सारखे सुटका उशिरा पडले लिहायचं का नाही लिहायचं असं चाललं होतं माझं. मी काय ते सुटकामध्ये प्रयत्नच केला नाही. तर मग आता त्या दिवशी गुरुपीठावर सांगितलं म्हणे तुम्हाला तुमच्या मनात शंका असतील असं 4 दिवसात लिहायचं का नाही सुटकामध्ये लिहायचं का नाही सगळं चालतं म्हणे मंत्र लिहायला काहीच अडचण नाही असं नाही का. तर मग मी म्हटलं सांगितलं का गुरुमाऊलींनी सांगितलं का सुतक जरी असलं तर तुम्ही लिहू शकता म्हणून. तिथं हे दिले ना त्या ताईंनी सांगितलं. त्या ताई म्हणता ना पारायण म्हणे गुरुमाऊलींनी सांगितले असं की काहीच अडचण नाही मंत्र लिहायला मंत्र जपायला मंत्र लिहायला असं काहीच अडचण नाही. तर मग मी तिथून एक वही घेऊन घेतली. म्हटलं ही माणसं काही जप करते नाही माळ जपते नाही काही नाही बरोबर. आता कसं मला माझं कळतंय मला मी सगळं करते पण बाकीचं करते नाही ना एवढं. मग म्हटलं चला जप तरी लिहायला देऊ बा आपण त्यांना पाहून लिहिते का असं. तर मी वही आणली मग आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग ना म्हटले आता ना स्वामींना तिथंच हे केलं. म्हटलं स्वामी मी वही घेते पण सगळ्यांनी लिहिलं पाहिजे बरं घरामध्ये असं हे करून वही घेतली मी तिथं. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हटले सांगितलं सगळ्यांना म्हटलं असं असं गुरुमाऊलींनी सांगितलंय तर हे नाही का भूकंप होणार आहे थोडंसं संकट येणार आहे ना आपल्या भारतात त्याच्यासाठी. तर मग पोरांना सांगितलं म्हटलं आपल्याला हे जप लिहायचं बरं का म्हटलं.
हा 108 वेळा रोज लिहायचं म्हटले. हा हा तर मग लगेच कुणी म्हणावं घेते मी असं नाही का, त्यांना वाटतं हा ही सांगते काही सांगत राहते काही करत राहते. हा हा मग मी ना त्याच्यावर ना श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय असं लिहिलं हा आणि दिलं माझ्या मुलाकडे, म्हटले धरली झटली म्हटली. तर तू म्हणतो तुझं काही निघत राहते काही हे करत राहते काही करायला सांगते आम्हाला बरं का असं. हा हा मग माझं ना थोडं डोकं दुखत होतं, मी झोपले मुद्दामच म्हटले आता ना यांच्याकडून थोडंसं करूनच घ्यायचं मला. मग झोपली मी, त्याला म्हटले धर भाऊ 11 वेळेस तरी लिहू, नसेल तुला लिहायचं नको लिहू असं थोडंसं बोलली मी त्याला. हा हा त्याने घेतली तशी वय ना 108 वेळा लिहूनच टाकला. अरे बापरे. मग त्यांनी लिहिलं, मग त्या लहान्याला म्हटलं बघ दादू मी लिहिल्या म्हटले तुला पण लिहायला लागेल लिहून काढ म्हटलं. त्याच्या वय दिली गेले गावात निघून भाजीला आणायला, त्यांनी पण लिहून टाकलं. अरे वा. आणि मग आता दोघंही मुलांनी ऐकलं, आता हे ऐकतील का असं वाटायला लागलं मला नाही का. हा हा त्या दिवशी रविवार सगळे घरी होते ना, हा हा त्यांना पण सांगितलं म्हटले असं असं लिहायचंय बा, त्यांनी दोघांनी लिहिलं तुमच्या वाट्याचं राहिलं म्हटलं तुम्ही पण लिहा. आणि त्यांनी पण घेतली त्यांनी पण लिहिलं मग. अरे वा. म्हणजे प्रत्येकाने ते 108 वेळा लिहिलं. हो 108 वेळा सगळ्यांनी सुरुवात करून दिली. आणि आता दुसऱ्या दिवशी मी काय सांगितलं म्हटले आता 108 वेळा लिहायचे आजपासून सुरुवात करायची आपल्याला दत्त जयंतीपर्यंत सगळ्यांना सांगितलं. आणि ज्याचा राहिला ना म्हटले त्यांनी परत दुसऱ्या दिवशी 200 वेळेस लिहायचं, 3 दिवस राहिला 300 वेळेस लिहायचं. असं त्यांना सांगितलं ना. आता रोज दररोज याचं त्याचं 108 वेळा लिहून काढायचं. अरे वा. म्हणजे आपल्याला एक स्त्रीच आहे ना असं कोणाकडून काय करून घ्यायचं आपण करू शकत आहे असं नाही का, आपल्या आपल्या याच्याने जर करून घ्यायचं ठरलं तर खरंच करतोय आपण. पण ते असं डोक्यात आयडिया आली पाहिजे यांच्याकडून कसं करून घ्यायचं काय करायचं. हो ना हो. मग सगळ्यांनी सुरुवात. मग झाली का वय पूर्ण? नाही आता सुरुवात केली ना, या रविवारी शनिवारी गेले होते मी. हा म्हणजे आता सुरुवात केली होय. हा या शनिवारी मग आमचं सुतक पिटलं मग गेले मी पारायणाला. त्याच्यामुळे आताच मग काय झालं त्याला आमची मी एकच आणली होती एकच सगळे याच्यात सगळे काय एवढे लिहिणार नाही म्हटलं एकच वय करू. तर काल यांच्या पप्पांनी ना सेपरेट त्यांना वय आणली. अरे वा. म्हणजे त्यांची पण इच्छा जागृत झाली आता लिहिकानाची. मग झालीच ना, म्हणजे 108 वेळा लिहिलं ना त्यांना स्वामींनी बरोबर बुद्धी दिली. त्यांनी डायरेक्ट स्वतःची वय आणली स्वतःची वय वेगळी केली. आणि परवाचा 108 वेळा कालचा 108 वेळा असं 14 जप त्यांनी लिहिला काल. 216 त्यांच्या वयमध्ये लिहून काढला असं. म्हणजे वही कुठं केंद्रामध्ये भेटते का ताई ती? नाही म्हणजे भेटली तिथं गुरुपीठावर, पण आपण घरून घेतली तरी काही नाही असं. घेतली तर नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई. आणि आता हे आपण जर लिहितो ना फक्त गुरुमालीने आपल्याला सांगितलंय पण त्याचा अनुभव पण आपल्यालाच येणार आहे. आपण लिहितो. आपण कोणत्याही वहीमध्ये लिहू शकतो का? स्वामींची वही असावी असं नियम आहे म्हणजे केंद्रातून किंवा? नाही असं नाही काही स्वामींची पाहिजे असं नाही, फक्त कोरी वही घ्यायची म्हणजे नवीन घ्यायची सुरुवात करायची. हो. अरे वा. म्हणजे ज्या ऐकणाऱ्यांना पण काहीतरी मार्गदर्शन होईल ना. हो ऐकणाऱ्यांना पण होतं आणि जे आपण सेवा करतो ती वाया जातच नाही ना. स्वामी कोणत्या तरी मार्गाने स्वामींचं सेवा कोणतीच वाया जात नाही ताई. तेच ना, असं काही नाही का पैसेच पाहिजे हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही राहत. आपल्यावरचे मोठे संकट सुद्धा टळता ना आपण जी सेवा करतो ती. हो ना. आता माझ्यावरून मी सांगते, माझं एवढं मोठं संकट टळलं विचार करा सगळं काय झालं असतं. हो पूर्ण म्हणजे काय झालं असतं सांगू शकत नाही ताई. सांगू शकत नाही ना. कोणाच्या जीवावर बेतलं असतं का कोणाचं काय झालं असतं काहीच नाही आहो. आणि घर छोटे आमचं, वस्तू सगळ्या आहे घरामध्ये. वस्तू पण आहेत आणि त्यात प्रत्येकाला झोप लागली होती अजून. 12:30चा याचा टाइम म्हणजे एकदम फुल होतो घरात. हो. त्या टाइमात कोणीच जागा राहत नाही. हो ना, किती हाक मारले आवाज दिला तरी जाग येत नाही ताई. मग नाही ना, मग सगळ्यांनी उठले ते सगळं विझवलं तरी कोणाला तू असं आला नाही, कोणाला जाग पण आली नाही. बघा म्हणजे असं असतं. आपण म्हणतो पण आपले संकट सुद्धा किती मोठे जातात. म्हणून तरी ईश्वराची साथ हवी आणि आपल्या स्वामींची साथ याच्यासाठीच राहावी. म्हणून तर मी प्रत्येकाला सांगत असते की जेवढी होईल तेवढी स्वामी सेवेकरी वाढवा. कारण
प्रत्येकावर स्वामींची कृपा झाली पाहिजे, कारण आपल्या जसं स्वामी भक्तांवर झाली ना तशीच प्रत्येकावर झाली पाहिजे. मग झालीच पाहिजे आणि आपला सेवेचा बॅलन्स किंवा पुण्याचा बॅलन्स पाहिजेलच. असे हो ना, हो. पैशाचा असो नाही तर नसो, स्वामी कुठून व्यवस्था करतो पैसे. पैशाचं म्हणजे असो नाही तर नसो, त्याचा काही तेच नाही ताई. स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना तर कुठून कसं नियोजन होईल सांगता येत नाही. कुठून कसं नियोजन होईल ते काही सांगता येत नाही, पण ही आपली सेवेचा बॅलन्स पाहिजे खरं पाहिजे. हो ना, हो. पैसा एक तुम्ही कमी कमवा, पण बॅलन्स भक्तीचा बॅलन्स वाढवा. भक्तीचा वाढवा आणि आपण खोटं खरं वागतो ना, हा बॅलन्स वाढवा. हो, ते प्रामाणिकपणा तर पहिलाच महत्वाचा आहे. प्रामाणिकपणा महत्वाचा, म्हणजे प्रामाणिकपणा आहे त्यालाच स्वामी सेवेमध्ये घेत असतात, कोणाला पण घेत असतात. तेच ना, आणि त्यालाच अनुभव जास्त येते बरं का. मी सांगते, माझ्यावरून सांगते मी, मला एवढे पावला अनुभव येत आहे. आणि आपल्याला असं नाही का खोटं वागायला भीती वाटते डायरेक्ट. म्हणजे जमतच नाही ताई, जमतच नाही. जमतच नाही. आमचे 10 रुपये सुद्धा ठेवायला असं ते पण नसावं ताई. आणि जे प्रामाणिक आहेत ना त्यांना स्वामींनी सेवेमध्ये घेतलेलं आहे. बरोबर करूनच घेतात. मग आता तुम्ही सांगा, ब्रह्मांड नायक आहेत ते, जगाचे चालक, मालक, पालक आहेत, ते स्वतः आपल्या भक्तांची निवड करतात. खरंच करतात. असं कुणी पण येत नाही स्वामींच्या सेवेमध्ये ताई. नाही, कोणी येत नाही. खरंच पुण्याचा बॅलन्स असल्याशिवाय शक्यच नाही स्वामी. हो ना. खूप सुंदर, छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचे अनुभव किती गोड आणि सुंदर होते. स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही. आणि प्रत्येक वेळी स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांना संकटातून तारून नेत असतात. कोणालाच माहीत नसतं की कधी कोणावर कशा प्रकारचं संकट येणार आहे, परंतु स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्तावरती कोणते संकट येणार आहे. त्यामुळे स्वामी आपल्या भक्तांना पावलोपावली मदत तर करतातच, परंतु प्रत्येक संकटातून तारून देखील नेत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामस्मरण करत राहा. षड्यक्षरी मंत्र हा खरोखरच खूप प्रभावी मंत्र आहे आणि ह्या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्थळ, काळ, वेळेची गरज नाही. तुम्ही जिथे असाल तिथे काम करत सुद्धा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. त्यामुळे श्री स्वामी समर्थ हा नामस्मरण नेहमी चालू ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.